आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय गिरीश बालन साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सुनीलाबा गायकवाड, पवनदादा ठाकरे, पवार, संदीप बापू पाटील, समाधान दादा गिरियाना, सगळे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतो आहे। आदरणीय गिरीश मोदी माझ्यावर तो विश्वास दाखवला आणि मला पक्षात पुन्हा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। येणाऱ्या काळामध्ये मालेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बागलाण तालुका असेल, नांदगाव तालुका असेल, सगळीकडे भारतीय जनता पक्ष ताकदीनिशी निवडणूक लढेल। 100% भाजपसाठी आम्ही तयार आहोत। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत। मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातनं 5 आणि सटाणा तालुक्यातनं 4 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आपण निवडून आणले होते। दोन्ही जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समिती आपल्या आल्या होत्या। याही वेळेला त्याही पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम आम्ही सगळेजण करू। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्ष प्रवेशाला विरोध केला असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला हे खूप आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजप नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल। भारतीय जनता पार्टीचा सन्मान्य गिरीश भाऊंचे, सन्मान्य देवेंद्रजींचे आणि सन्मान्य चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय श्री रवींद्र चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं।